आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 12 वाजलेले आहेत. आता वनिता मंडळाचा कार्यक्रम. आता आपण ऐकूया भाषा तज्ज्ञ विश्वनाथ खैरे यांच्या साहित्यसृष्टीचा आढावा घेणारा रूपक लेखिका दीपाली कात्रे यांच्यासह सहभागी झाल्या आहेत मीना जिंतूरकर. अभियंता ते बंडखोर शोधक संशोधक श्रीयुत विश्वनाथ खैरे हे विद्यापीठीय विद्वान नाहीत, भाषाशास्त्राचे प्राध्यापक नाहीत. संस्कृत, मराठी, इंग्लिश, हिंदी, तमिळ या भाषांचा मात्र त्यांनी अभ्यास केलेला. जर्मन, अरबी या भाषांची ओळखदेख असलेला हा संशोधक. विश्वनाथ खैरे पुणे जिल्ह्यातील सुपे गावाच्या एका वाडीत एका शेतकरी कुटुंबात खैरे यांचा जन्म 29 मार्च 1930 रोजी झाला. वडील शिकलेले म्हणजेच त्यावेळची मराठी शालांत परीक्षा इयत्ता 7वी उत्तीर्ण झालेले. आई निरक्षर. पुण्याच्या भावे स्कूलमधून आणि फर्ग्युसनमधून नंतर अभियंता म्हणून शिक्षण पूर्ण केलेलं. सुट्टीत कोणते उद्योग करायचे तर सर्व प्रकारची शेतीची कामं, अगदी शेण गोठ्यापासून ते नांगरणीपर्यंत. शिक्षणातही त्याच गतीने ते पुढे होते. मॅट्रिकला 4था क्रमांक मिळवलेला. BE सिव्हिल परीक्षेत तर प्रथम वर्ग प्रथम क्रमांक. अभियंता झाल्यावर केंद्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम खात्यात प्रथम दर्जाचे अभियंता म्हणून 33 वर्ष त्यांनी सेवा केली. मुदतीपूर्वी सेवानिवृत्ती घेऊन भाषा संशोधन कार्य जोमात करू लागले आणि या 33 वर्षात अनेक जबाबदारीची कामं पार पडली. गुजरातमधील काकडपाडा धरण आणि विविध राज्यामधील बोगदे असोत, महामार्ग, अन्नधान्याची गुदामं असोत, बनिहाल खिंडीतील जवाहर बोगदा, लुंबिनी या गौतम बुद्धांच्या जन्मगावापासून पोखरापर्यंतचा 200 किलोमीटर लांबीचा राजमार्ग असो, या सर्व प्रकल्पातही त्यांनी महत्त्वाच्या पदांवर काम केलेलं आहे. ज्या प्रदेशात त्यांनी कामं केली तिथली लोकसंस्कृती, लोककथा, गावांची नावं यांची जागरूक निरीक्षणं, यातून खैरे यांचा संमत विचार विकसित झाला. संस्कृत, मराठी, तमिळ हा तो संमत विचार. भाषा विकासाचा ब्रिज अथवा हाच तो पूल. तमिळ भाषेबद्दल बोलताना ते म्हणतात की त्यावेळी अस्तित्वात असलेल्या लोकभाषातील तमिळ ही एक महत्त्वाची भाषा होती. तिला 2,500 ते 3,000 वर्षांचा इतिहास आहे. मराठीतील अनेक शब्द आणि महाराष्ट्रातील अनेक ग्राम नामं, महाराष्ट्रातील ग्रामीण दैवत, लोकाचार, सण, उत्सव इत्यादींचा उलगडा तमिळवरून होऊ शकतो. खैरे यांनी आपले विचार साधना साप्ताहिकात मांडले. अडगुलं मडगुलं असो त्याचं शीर्षक. महाराष्ट्रातील अनेक स्थळ नामांचा तमिळमध्ये शोध घेतला आणि द्रविड महाराष्ट्र हे त्यांचं पुस्तक प्रसिद्ध झालं. अडगुलं मडगुलं सोन्याचं कडगुलं रुपयाचा वाळा हे तर प्रत्येक आईनं म्हटलेलं बाळगीत. तमिळमध्ये अडगू म्हणजे अटकू. अटकू म्हणजे काय तर ठेवीची वस्तू. मडक्कू म्हणजे मातीची मोठी थाळी. ही ती मातीची थाळी गहाण ठेवली आणि सोन्नम म्हणजे सोनं घेतलं. निरक्षर माऊली
तान्हुल्या बाळाला हे गीत गाते. आज हजारो वर्ष लागली, पण त्याचा अर्थ लागत नव्हता. पण खैरे यांनी संशोधन करून थेट द्रविड भाषा संघात आपल्याला नेलं खरं. तमिळचा अभ्यास झाला आणि अडगुलं मडगुलं म्हणजे काय ते कळलं. महाराष्ट्रातील स्थळाबाबतची गंमत ही आपल्याला खैरे संशोधनातूनच सांगतात. पुणं तिथं काय येणं म्हणून प्रसिद्धीस आलेलं हे शहर. पुण्य विषय, पुनक विषय, पुणे असं हे पुणे. या पुण्यनगरीला तमिळ अर्थ आहे पुनवडी, म्हणजे तमिळमध्ये वडी म्हणजे नाला, ओघळणारा नाला. पूनम म्हणजे जिराईत पिकाऊ जमीन. पुण्याच्या ठिकाणी डोंगर टेक जवळजवळ संपतात आणि मनात भरते ती पिकाऊ जमीन. आता मुंबईचा अर्थ असाच म्हणजे पुन्हा तमिळचाच आधार घ्यावा लागतो. एका बेटावर मुंबा नावाची लोकदेवता होती. तिचे मूळ तमिळ मुनपा. मुन म्हणजे प्राचीनता, म्हणजे ही आदिमाता. 300 वर्षांपूर्वीच्या एका नकाशात कुलाब्याच्या उत्तरेच्या बेटाचं नाव म्हणजे ते म्हातारीचं बेट आहे ना, मुनपा म्हणजे ही म्हातारी. परळ शब्दाचा अर्थ तमिळमध्ये बोरखडे असा आहे. मुंबईचा समुद्र भरती ओहोटीतून किनाऱ्यावर बोरखडी वाळू आणून टाकत होता ते हे परळ. आपण पवईला जातो ना, तिथे दाट घनदाट अशी वनराई आहे. तमिळमध्ये पवर म्हणजेच ही वनराई. पवरचं झालं पवई, एवढंच. ही जी उल्हास नदी वाहते त्यालाही तमिळ संदर्भ आहे. तमिळमध्ये उल्लम, उल्हा म्हणजे पल्ला मासा, तो या खाडीत सापडतो. उल्हास शब्दाचा अर्थ हा असा आहे. उल्हास नदीच्या खाडीच्या पात्रातून हाकत आणलेली नौका कल्याणच्या खाडीत येते. तिथून समुद्रात येताना वळण घ्यावं लागतं तिला. वळणे, वळवणे याला तमिळमध्ये वसई म्हणतात. हीच ती आपली वसई. आता या साऱ्या बेटाला प्रदक्षिणा घालून ठाण्याच्या खाडीत नौका आली की वाशी लागतं. वाशल, वाशल म्हणजेच प्रवेशद्वार. खैरे यांनी संशोधन केलं. त्यांना कळलं या प्रदेशात जुन्या काळात जी बोली प्रचलित होती त्या बोलीतील शब्द तमिळ भाषेत सापडतात. अडगुलं मडगुलं या 150 पानांच्या पुस्तकात जाणकारांना ओवीची चित्रकथा, एकगीते लोकगीते, मराठेची बोल, भाषा मूळ अडाण्याची, चूलमूल, नातीगोती, नखशिखांत तमिळ असे अनेक लेख वाचायला मिळतात. खैरे यांनी या संशोधनासाठी 2000 पेक्षा अधिक पानांचा मजकूर लिहिला आहे. हे भरीव संशोधन साहित्य अकादमीच्या भाषा सन्मान या विशेष पुरस्कारापर्यंत घेऊन गेलं. अभियंता असताना दगड वाळू या साधनांपासून अनेक पूल, अनेक बोगदे त्यांनी बांधले खरे, पण त्याचबरोबर भाषा सेतूही शोधून काढला. येमेन देशात गेले तर तिथे त्यांनी अरबी भाषेचा परिचय करून घेतला. ही तर खरी कौतुकाची गोष्ट. दुसरं म्हणजे संशोधन करता करता 1 किंवा 2 पुरावे ते देत नाहीत, तर पुराव्यांचा डोंगरच उभा करतात आपल्या पुढे. खैरे ललित लेखकही आहेत.
मराठी, संस्कृत या भाषांमध्ये नाटकं, गाणी, कविता असं प्रचंड लेखन त्यांनी केलंय. का माता हे संस्कृत नाटक, एकलव्य या नाटकाला राज्य पुरस्कार मिळाला आहे. मराठीतील महत्त्वाच्या पुस्तकामध्ये पु ल देशपांडे यांनी त्याचा समावेश केला होता. महाभारतातील नियोग प्रसंगातल्या स्त्रियांचे संघर्ष नाट्य, वंशाचा व्यास, थोर वैज्ञानिकांचे जीवननाट्य युरेका, घोड्यापुढे गीता आणि सामान्यातल्या असामान्य आईचे एकनाट्य हिरकणी. खैरे यांच्या पत्नी म्हणजे उमादेवी या तत्वज्ञानाच्या एम.ए. खैरे यांच्या संशोधनात आणि लेखनातही त्यांनी महत्त्वाचा वाटा उचलला आहे. अक्षर आणि ई मराठी गाणी या संग्रहाच्या त्या सहलेखिका आहेत. आता त्या पुस्तकातील गाण्यांबाबत आणि त्यांच्या साहित्यसृष्टीबाबत. चमचम चमके चिमणा तारा, आभाळातला जणू हिरा, नवलाई वाटते आहेस काय, जगाच्या पार वरती ठाय. ई मराठी या पुस्तकात इंग्रजी काव्याचा असा मराठी बाणा आपल्याला वाचायला मिळतो. खैरे यांनी इथेही संस्कृती संगम साधण्याचा प्रयत्न केला आहे. ई मराठी गाणी अमराठी नाहीत, म्हणून तर ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार, चमचम चमके चिमणा तारा असं सहज होऊ शकते. मनी माऊ गेलतीस कुठे, आटपाट नगरात राणी होती तिथे. मनी माऊ काय करीत होती, पाटाखालच्या उंदराला दाखवली भीती. पुसी कॅट वेअर हॅव यू बीन या गाण्याची ही मराठी मनी माऊ. मेरी हॅड अ लिटल लॅम्ब या काव्याचं रूप असं झालं. मेरीचं होतं छोटंसं कोकरू, सफेद बर्फी त्याची लोकरू. तिच्या मागं एकदा शाळेत गेलं, हे नियमाला सोडून झालं. मुलांना हसाय खेळायला आलं बघा कोकरू शाळेला. किती छान. या पुस्तकातील गाणी असंख्य चित्रांमुळे बाळ गोपाळांना आजही आवडतात. अक्षरे या छोट्याशा पुस्तकात अक्षरांची जादूच आपल्यापर्यंत पोहोचवली आहे लेखकाने. हे अक्षर चित्रांकित केलं आहे ते त्याच्या अर्थप्रवाही शब्दाने. ची जीभ जराशी लांब, आधाराला जबरा खांब. आता ई हे अक्षर असं वाचावं. ईनं पाहिलं माग वळून, तिला दिसली बायजा, मग म्हणाल्या दोघी मिळून, झप्पूर जा ग झप्पूर जा. ई पासून झ कडे कसं यायचं ते या खेळातून आपल्याला त्यांनी दाखवलं. हे अक्षर असंच बोलतं आपल्याशी. छक्कूला चिमणा खेळतो, छताला पाय लावतो. मराठी शिकताना आता एक एक अक्षर शिकवलं जात नाही. खैरे दाम्पत्यांनी चित्राचा संबंध अक्षराशी जोडल्यानं अमराठी लोकांना मराठी सहज येऊ लागतं. त्यांनी प्रस्तावनेत एक कविता लिहिली आहे. अक्षरे आम्हाला खूपदा मनातच म्हणाली, अक्षरे आम्हाला खूपदा मनातच म्हणाली, आम्ही जगभर असतो, सगळं काही समजून सांगतो. सगळे आमच्या जीवावर बोलतात, पण कुणी आम्हाला समजून घेत नाही, आमच्या आत आत पाहत नाही. सगळ्यांना वाटतं आम्ही रेघा काळ्या कोरड्या, लिहिता वाचता येत नाही, त्यांना आम्ही दिसत नाही. बालदिनानिमित्त तयार झालेलं
युगाणी हे पुस्तक म्हणजेच ही विज्ञान गाणी, या युगाची गाणी म्हणून युगाणी. नवीन विज्ञानात असंख्य शब्दांना आपल्या भाषेत रुळलेले शब्दच नाहीत. खैरे यांनी काही नवीन साधे सोपे शब्द यात गुंफले आहेत. म्हणजे उदाहरणार्थ ते सूर्यमालेचं गीत, धरणी माझं नाव आकाश आमचं गाव, सूर्याजी गोळा माझा बाबा गावाचा राजा, आम्ही लेकरं 9 फिरत सारखी राहू, बाबा फिरतो खुंटाला कुणाला नाही कंटाळा, आपल्या भोवती गिरकी बाबांच्या भोवती फिरकी, एवढं मोठं अंगण तरी ज्याचं त्याचं रिंगण, बाबाची मूरत केवढी पाटलाच्या रांजणा एवढी, मी तर बाई केवढीशी चिमखडी गोटी एवढीशी, जराशी तिरकी घेत गिरकी रातंदीस मारते फिरकी, भवरून भवरून सालो साल कंबर झाली फुगीर गोल फार फुगीर गोल फार. काश्मीरमधील बनिहाल गावाजवळ बोगदा बांधला तेव्हा खैरे तिथे एकटेच असायचे. घरी मात्र 4 वर्षाची मुलगी रिकाम्या आगपेट्या जमवून त्या जोडून आपल्या भाऊंसारखा रस्ता बांधायची. त्यातून त्यांना कविता सुचली. तीच ती, रस्ता बांधू चला. रस्ता बांधताना काय काय लागतं, काय काय तिथं घडतं हे सर्व मुलांना समजायला हवं. रस्ता बांधू चला चला रस्ता बांधू चला, मानवतेला गती द्यायला रस्ता बांधू चला, टिकाव खोरे पहार हाती खसखस झटपट खोदू माती, गडगड लोटू दगड खालती झाली बघा वाट चालायला, रस्ता बांधू चला आता रस्ता बांधू चला, खरखर खरखर यंत्री पहार फिरवू, ठसठस ठसठस दारू गोळा भरवू, धडाड धूम डोंगर उडवू, भीती कशाची अपुल्याला भीती कशाची अपुल्याला, रस्ता बांधू चला आता रस्ता बांधू चला, दुथडी भरले नद्यानी नाले सुसू फू फू करीत चालले, त्यांच्यावरती पूल बांधले पाहिजे ते तरायला पाहिजे ते तरायला, रस्ता बांधू चला आता रस्ता बांधू चला, अलगद पसरू दगड भुईवर खडखड फोडून खडीनी डांबर, सरसर फिरवू रूळ तयावर नवतेचे रथ पळवायाला, रस्ता बांधू चला आता रस्ता बांधू चला. परी राजा राणीपेक्षा ही कविता वास्तवदर्शी आहे. विज्ञानाची ही गाणी आणि म्हणूनच ती युगाणी. अणू रे अणू या गाण्यात ते लिहितात, अणू रे अणू आहात किती, लावाल माया की दावाल भीती, 8-10 रे ओळींचे आम्ही 92 कुळींचे, उणुले अमुचे माळवितो जग हे सारे मेळवितो, बिनुले धनुले गाभ्याचे ठोंबे साऱ्या वजनाचे. अणुशीही कवीनं नातं जोडलंय की. इलेक्ट्रॉन प्रोटॉन न्यूट्रॉन यांना उणुले धनुले बिनुले अशी गोड नावं दिली. खैरे काकांकडे बुद्धी चपलता कल्पनाशक्तीची झेप आहे म्हणून तर असं संशोधन करता आलं. ते पुढे सांगतात, पृथ्वीवरील सगळी माणसं मुळात एक आहेत. हे मत मानवशास्त्रात मान्य होत आहे आता. जी सगळी माणसं पृथ्वीवर आहेत त्या सगळ्यांची आई सुमारे 1.5 लाख वर्षापूर्वी दक्षिण पूर्व आफ्रिकेत असावी. म्हणजेच त्या समूहातून निघून माणसं सर्व दूर पसरली, एकमेकांपासून वेगळी वाटू लागली. पण ते वेगळेपण भौगोलिक, जैविक, पर्यावरणीय कारणांमुळे झालं आहे. म्हणजेच मूळ खोड एकच, पण या वृक्षांच्या फांद्या खूप दूरवर गेल्या आहेत. आता कळलं ना
विविधतेत एकता ही घोषणा काही पोकळ नाही. मानवाच्या सांस्कृतिक इतिहासाच्या घडामोडी राष्ट्राच्या सीमांमध्ये न बघता फार मोठ्या भूभागावर बघितल्या गेल्या पाहिजेत. भाषा द्वेष नको, आपली सर्वांची एकच जोडणी आहे. खैरे तर पुरोगामी विचार मांडतात. भाषा ही अडाणी माणसाची आहे, ती काही उच्च अभिजन वर्गाची देणगी नाही. याचाच अर्थ भाषेच्या मूळ स्वरूपाचा शोध घ्यायचा तर अडाणी अशिक्षित लोकांकडेच जायला हवं. अडाणी लोक काय बोलतात, कुठले शब्द वापरतात याकडं लक्ष दिलं पाहिजे. खैरे यांच्या विचाराचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे कृषी केंद्र, ग्रामीण शेती संस्कृती महत्वाची. शेतकरी आहेत म्हणून आपण आहोत. आपल्या देशात संस्कृतीची जपणूक शेतकऱ्यांनी केली आहे ना. अन्न पिकवणारी संस्कृती, तीच भाषा पिकवणारी संस्कृती. नैसर्गिक वायूचे साठे संपतील पण शेती नाही संपणार. पण लहानपणी आपण मम 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 असं म्हणायचो. बाळाचा पहिला शब्द तोच. आई अन्न द्यायची. शेतकरी तर आहेच, पण स्त्रियांनीही लोकभाषा जपली आहे. स्त्रियांचं अस्तित्व जोपर्यंत तोपर्यंत भाषा ती कधीच लोप पावणार नाही. आता कळेल सर्वांना मुलगी का जन्माला यावी ते. स्त्रिया गप्पा मारतात, त्या बोलघेवड्या असतात, याचाच अर्थ त्या संस्कृती जपत असतात. स्त्रियांना शिक्षण जरा उशिरा मिळालं तरी सुद्धा माझघरात परसात ही भाषा फुलत होती. आपल्या घरात जिवंतपणा स्त्रियांमुळेच असतो. खैरे म्हणतात तसंच की कोणताही भूभाग घ्या, त्यातील स्त्रीमन, स्त्रियांच्या इच्छा आकांक्षा समजून घ्यायच्या तर त्यांच्या तोंडची भाषा समजून घ्यावी. सर्वसामान्य माणसाला जात म्हणजे काय, त्यांची निर्मिती, भाषा निर्मिती, इतर भाषेशी काय संबंध आहे आपला, असे प्रश्न पडतात ना. पण आम्ही शोध मात्र घेत नाही. खैरे यांच्यासारखे संशोधक धडपडत असतात, शोधतात, लोकांसमोर ठेवतात. संशोधन म्हणजे काय? वैयक्तिक माहिती घेऊन त्याचं ज्ञानात रूपांतर करायचं आणि मग ते ज्ञान सामाजिक ज्ञानात भर घालतं. मानवी संस्कृती अशीच निर्माण होत असते. उगीचच वाद भांडणं करतो आपण. आपलीच संस्कृती श्रेष्ठ, आपलीच भाषा श्रेष्ठ. आता वेदातली गाणी या पुस्तकाचा परिचय करून घेऊ. वेद हे आद्य भारतीय लोकसाहित्य आहे. वेदाला आद्य मानायचं कारण असं की वेदांइतकं प्राचीन साहित्य इतर कोणत्याही समाजात नाही, कोणत्याही भाषेत नाही. वेद भारतीय आहेत कारण त्यांची रचना भारतीयांकडून भारतातल्या एका प्राचीन भाषेत झाली. ती भाषा टिकवली, वाढवली, व्यापक केली ते वेद तोंडपाठ म्हणणाऱ्यांनी. वेदांचा आशय भारतीय आहे. वेदांमधला परिसर भारतीय आहे. वेद आधी मौखिक होते, नंतर ते लेखी रूपात अवतरले. वेदाचं पठण श्रद्धेय मानलं गेलं. लोकसाहित्य वेदाचं प्रयोजन देवदेवतांची प्रार्थना किंवा स्तुती एवढंच होतं. याचा अभ्यास झाला. अभ्यासकांनी त्याच्यावरून व्याकरण, भाषाशास्त्र, इतिहास, भूगोल वगैरे सिद्ध केलं. वेदमंत्र ऐकल्याने बरं वाटतं असं म्हणणारे अनेक जण आपल्याला भेटतात. खरं तर मंत्रांचे शब्दसुद्धा पूर्णपणे समजलेले नसतात. अशा वेळी विश्वनाथ खैरे यांनी आपल्या सहज शब्दात आणलेली वेदातली गाणी आपल्याला समजतात. नदी सुक्त, केसोबा केशी सुक्त म्हणजे धूमकेतूचं सुक्त.
सूर्यसूक्त, उषा सूक्त, कृषी सूक्त, मंडूक सूक्त, निशा सूक्त अशी कितीतरी सूक्त या पुस्तकात आहेत. लोकवाणीमधून आलेले प्रश्न आपल्या संस्कृती परिसराच्या परिघातले असतात. पूर्वग्रह दूर ठेवून डोळसपणे वेदांचं वाचन केलं तर या लोकवाङ्मयाचं आकलन लवकर होतं. मला तर गोसूक्त आवडतं. मला गायी देतो देव प्रजापती, त्या सर्व देव पितर संमती. कल्याणी माऊल्या येवोत घराशी, राहू एक मेळे मुला बाळांनिशी. असं छान तत्वज्ञान त्यांनी त्यातून मांडलेलं आहे. म्हणूनच हे गोसूक्त सगळ्यांनाच आवडतं. किंवा तसंच अग्निसूक्त. आता आपण मंडूक सूक्त ऐकू. संवत्सरं शशयानां ब्राह्मणा व्रतचारिणः वाचं पर्जन्यजिन्वितां प्रमंडूका अवादिषुः. वर्षभर समाधीत जणू ब्राह्मण हे व्रती, पावसाची आवडती गाणी बेडूक गाताती. आकाशीच्या धारा सुक्या मोटांवरी, डबक्यात डुंबती बेडूक दुर्दरी. गाई वासरांची हंबरणी जशी, बेडूक मेळ्यांची मेळगाणी तशी. पावसाळ्यात तळी गातात, पण रात्री सुकून कडक झालेल्या कातड्याच्या मोटेसारखे झालेले हे बेडूक पाऊस पडला की जाग येते त्यांना, कंठ फुटतो. डराव डराव बेडूक बाईंना बोलवतो हा आव आव. वर्षातून एकदाच उत्सव. या ओळी अशा. खोंड सुरे कोणी, मेंढ सुरे कोणी, ठिपकेवाले आणि लिंबूरंगी कोणी. नदी सुक्तात सर्व नद्यांना बोलवलंय. खरं तर सिंधू नदी नद्यांची नदीबाई, म्हणून तुझं स्तवन गातो बाई. सिंधूला 7 नद्या मिळाल्या आहेत. 7 नद्यांना पुन्हा 7 ओहोळ मिळाले आहेत. तृष्टामा, सुसरतू, रसा, श्वेती, गोमती. सिंधू नदी लढाईला निघालेल्या राजासारखी दोन्ही काठांच्या मधून डौलानं चालली आहे. तुमचा नद्यानो महिमा विशाल, गातो कवी यज्ञशाळेमध्ये मी. ज्या 7 साती झरता त्रिलोकी, त्या माझी सिंधू स्वबळेच नामी. असं हे नदीसूक्त. वेदातली गाणी ऐकता ऐकता मन रमून गेलं. त्यांनी लिहिलेलं एक नाट्य हिरकणी मात्र खूप वेगळी अशी गोष्ट आहे. संमत प्रकाशनातर्फे ही विश्वनाथ खैरे यांची साहित्य संपदा आपल्यापर्यंत पोचली खरी. आता खैरे यांना अनेक सन्मान मिळालेले आहेत. ते कोणते? तर श्री देवदेवेश्वर संस्था पर्वती यांचा श्रीमंत नानासाहेब पेशवे पुरस्कार, ज्ञानप्रबोधिनीच्या संस्कृती संशोधिका या संस्थेचा पुरस्कार आणि साहित्य अकादमीचा हा भाषा सन्मान पुरस्कार. कार्यक्रमाचा शेवट करताना त्यांनी लिहिलेला नदीचा आधुनिक जो भोंडला आहे त्यातील काही ओळी. काळ्या दगडातून बाई, काळ्या दगडातून, हिरव्या झाडातून, खोल दर्यातून, सपाट खोऱ्यातून, पाणी ग नेत मी होते, गाणी ग गात मी होते. पाऊस धो धो यायचा, भुईला नाहू घालायचा, ओघळत्याचा यायचा, फुगवून मला जायचा. अशा अनेकविध पुरस्कारांनी सन्मानित एका श्रेष्ठ साहित्यिकाचा थोडक्यात परिचय करून देण्याचा हा छोटासा प्रयत्न.